अजितची मगाशी सांगितली एक गोष्ट मला काही आवडली नाही. स्वच्छ सांगतो मला आवडली नाही. अजितने काय सांगितलं माहितीये, या वयात सुद्धा साहेब फिरतात. अरे मी काय भाषाच होतो तुला नाही ते काय सांगतं. अरे या राज्यामध्ये देशामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय हा महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध गप्प बसला सर्व देशामध्ये. हा ठीक आहे, काही ना काहीतरी कुठं अपघात झाला, कुठं पायाला काय झालं, ठीक आहे काय त्याचं. मी हे नाही सांगलं छप्पनीसाठी, मी हे सांगणार आमच्या मनगटात रग आहे, आमच्या डोक्यात रग आहे. या देशामध्ये परिवर्तन करून सर्वसामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणारी एक राज्य कसं या ठिकाणी आणल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. ही राष्ट्रीय गरज आहे. काय द्यायचं लोकांनी, काय आता काय असं मागाशी मी सांगितलं होतं. आता करायचं नाही तर कुणी करायचं. अहो ज्या माणसाला महाराष्ट्रातल्या जनतेनं 14 वेळेला निवडून दिलं, आणखीन काही तुम्ही ते करायचं माझ्यासाठी ठेवलं. सगळं तुम्ही केलं, उभं केलं ते तुम्ही केलं. आज या ठिकाणी सगळी जी राग या ठिकाणी बसलेली आहे ही प्रत्यक्ष झाली तुमच्या मताच्या पाठिंब्यावर, तुमच्या सन्मानात. आणि त्या सन्मानाचा लाभ या देशाला मजबूत करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आणि म्हणून आम्ही नव्या पिढीला संधी देतो. काही लोक म्हणतात तुम्ही थांबला, काय हरकत नाही, मी थांबलो ते मी आहे राज्यसभेत, तुम्ही काळजी करू नका. एकटा सुद्धा फुलून मिळतो त्या ठिकाणी, त्याची काय काळजी करण्याचं कळत नाही. नवीन लोक आणू त्या ठिकाणी. डॉक्टर कोल्हेंना त्या ठिकाणी पाठवलं. मला आठवतं की एक काळ असा होता, मला माहिती नाही काही जुन्या लोकांना आठवत असेल, की रविवार सकाळ झाली की रस्त्यावर एक माणूस दिसायचा नाही का, गजी माणसं गीत सामान सुरू व्हायचं. बाबूजी आणि गजिमा यांचं ते गीत सामान सुरू झाल्याच्यानंतर सबंध महाराष्ट्र घरामध्ये बसायचं. आज छत्रपतींची मालिका किंवा संभाजी महाराजांची मालिका बघितल्याच्या नंतर सबंध घर त्या टेलिव्हिजनच्या समोर बसतं आणि महाराष्ट्राचा हा गौरवशाली इतिहास हा तरुण माणूस अमोल कोल्हे तुम्हा सगळ्यांच्या समोर ठेवता आणि या महाराष्ट्रातल्या तरुण पिढीचं स्वत्व जागं करतो की मोलाची कामगिरी करणारा MBBS झालेला उत्तम उमेदवार आज त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं फारची उमेदवारी या ठिकाणी केलेली आहे. अनेक ठिकाणी आम्ही तरुणांना संधी दिली. आमची जबाबदारी ही आहे. माझ्यासारख्याला वयाच्या 26व्या वर्षी तिकीट दिलं, असेंब्लीत पाठवलं. यशवंतराव चव्हाणांच्या सारख्याने आमची पिढी तयार केली. माझ्या पिढीची जबाबदारी आहे पुढचं 25-50 वर्ष महाराष्ट्राचा कारभार नीट चालेल, त्यासाठी नव्या नेतृत्वाची पिढी त्या ठिकाणी ती तयार करायची आहे. आणि ती पिढी तयार करण्याच्या कामाला आज आम्ही त्या ठिकाणी लागलेलो आहोत. त्या कामाला तुम्हा सगळ्यांची साथ पाहिजे. या ठिकाणी भारतीय शेतकरी कामगार पक्ष असेल, या ठिकाणी पवार यांच्या नेतृत्वाखालचा रिपब्लिकन पक्ष असेल, या ठिकाणी राहुल गांधींच्या नेतृत्वाखालचा काँग्रेस पक्ष असेल आणि महाराष्ट्रातल्या जयंत फडणवीसांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल. आम्ही सगळे एक आहोत, एकत्र जातो. या ठिकाणी घड्याळाचं चिन्ह आहे, कुठं हाताचं चिन्ह असेल, कुठं घड्याळाचं चिन्ह असेल, कुठं आणखीन काही चिन्ह असेल. या चिन्हाच्या पुढे तुम्ही बटन दाबा आणि मताचा विक्रम करून महाराष्ट्र आणि देशाला पूर्वज परिस्थितीमध्ये आणण्याची ऐतिहासिक कामगिरी आपण करा, ही सागराची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.